कामं करायची नाही का खाली? आम्हाला एवढे ज्येष्ठ नेते हे असतानाही असा जर त्रास देत असतील तर हे चुकीचं आहे. लोकहितासाठी आपण जर कोणी करत असेल चांगलं काम तर त्याचं स्वागत न करता आपण असा त्रास देता, इथे माझा आक्षेप आहे आणि त्यामुळे तो चालूच राहणार. मी जिल्हा परिषद सदस्य असताना अंगणवाडी आणि उपकेंद्राचा निधी हा मंजूर केलेला होता. तत्कालीन त्यावेळेचे जे सभापती होते, अध्यक्ष होते, त्यांनी हा मंजूर करून दिलेला. माझा जो काही जिल्हा परिषद गट आहे, देवगाव गट, त्यासाठी नांदूर मधनेश्वरमध्ये काम झालेलं आहे. हे काम काय पूर्ण आम्ही माजी सदस्य 2022ला झालो आणि ते काम पूर्ण नव्हतं झालेलं. 1-1.5 वर्षापूर्वी हे काम पूर्ण झालं, पण त्याचं लोकार्पण राहिलेलं. आणि किती दिवस ही इमारत बंद ठेवायची, लोकांना ही सुविधा किती दिवस वंचित ठेवायची, म्हणून आम्ही गावकऱ्यांनी आणि म्हणजे सरपंच, उपसरपंच, सगळेच गावातले ज्येष्ठ यांनी ठरवलं की आपल्याला हे लोकार्पण सोहळा याचा करायचा आणि आम्ही तो केला. तो स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी दिलेला होता. DPDCला जो आला तो स्थानिक स्वराज्याकडे वर्ग केल्यामुळे त्यामध्ये कुठलाही राज्यस्तरीय हा निधी याचा हक्क राहत नाही आणि ह्याची यंत्रणाही तिथे इम्प्लिमेंटेशनला, राज्यस्तरीय इम्प्लिमेंटेशनला नसते, ती जिल्हा परिषदेची असते. त्याच्या माध्यमातून आम्ही तर जरी माझी आहे तरी मला वाटलं हे लोकहिताचं काम आहे, एक आरोग्याचं आहे, एक शिक्षणाचं आहे, म्हणून आम्ही ते केला. तर याची तक्रार जेव्हा त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली त्यावेळेला मी स्वतः गिरीश भाऊंकडे गेले, त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. गिरीश भाऊ म्हणे मी स्वतः भुजबळांशी पण बोलतो आणि नार्वेकरजींशी बोलतो, मी स्वतः अजून देवेंद्रजींनाही भेटणार आहे, त्यांनाही सांगणार आहे की हे असं असं घडतं आहे. मग आम्ही कामं करायची नाही का खाली? आम्हाला एवढे ज्येष्ठ नेते हे असतानाही असा जर त्रास देत असतील तर हे चुकीचं आहे. लोकहितासाठी आपण जर कोणी करत असेल चांगलं काम तर त्याचं स्वागत न करता आपण असा त्रास देता, इथे माझा आक्षेप आहे आणि त्यामुळे तो चालूच राहणार. तो संघर्ष आता पेटल्यासारखाच झालेला आहे. आपण येवला विधानसभा मतदारसंघाची तयारी करताय, आपण त्याच्याकडे दावा सुद्धा किंवा तिकीट सुद्धा मागितलेलं आहे. त्या सगळ्या प्रकरणातून अशा पद्धतीचं तक्रार केल्याचं वाटतं? असू शकतं. कुठेतरी त्यांना भीती बसलेली दिसते आहे की ही संभाव्य उमेदवार वाटते त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तक्रार केलेली असेल. ही अतिशय किरकोळ कामं आहे ना, हे छोटे कामं आहेत. त्यांनी मोठे मोठे प्रकल्प आणायला पाहिजे होते, त्यांनी आतापर्यंत कितीतरी इंडस्ट्रीज आणायला पाहिजे होत्या, त्यांनी नगर रचनाचे कामं केलेले पाहिजे होते. ते सोडून 5-5 हजार कोटीचे कामं झालेले पाहिजे होते, ते सोडून ते ह्या किरकोळ 70 लाखाच्या कामाच्या मागे लागले. याचाच अर्थ जो कोणी काम करतो आहे त्याला कसं थांबवायचं आणि त्याच्या मागे कशा केसेस आणि कशा तक्रारी करायच्या हेच त्यांचा हेतू आहे आणि त्यात ती भीती त्यांना संभाव्य उमेदवाराची वाटत असावी म्हणून त्यांनी ते केलं. देवेंद्रजींकडे या संदर्भात तक्रार? हो, मी त्यांना भेटायला जाणार आहे, मी त्यांना सांगणार आहे आणि याच्या आधी मी त्यांना सांगितले की हे खूप त्रास देतात.